तुषार भारतीय के आरोप बेबुनियाद, नाहक कर रहे शिक्षा संस्था को बदनाम। नारायणराव राणा कॉलेज के शिक्षकों ने बुलाई पत्रकार वार्ता। राजनीति के चक्कर में शिक्षा संस्था को नहीं लपेटने का किया निवेदन। मनपा के पूर्व सभागृह नेता तुषार भारतीय द्वारा गत रोज अपनी राजनीतिक लड़ाई के चक्कर में श्री गजानन महाराज शिक्षा संस्था द्वारा संचालित नारायणराव राणा महाविद्यालय को लेकर बेबुनियाद आरोप लगाए गए, जिसकी वजह से शिक्षा संस्था सहित कॉलेज को लेकर समाज में गलत संदेश गया है और संस्था व कॉलेज की प्रतिमा भी मलिन हुई है। इस आशय का प्रतिपादन करते हुए नारायणराव राणा महाविद्यालय के शिक्षकों द्वारा आज बुलाई गई पत्रकार वार्ता में कहा गया कि तुषार भारतीय द्वारा लगाए गए आरोपों में कोई तथ्य नहीं। गत रोज भाजपा नेता तुषार भारतीय ने विधायक रवि राणा पर आरोप लगाते हुए कहा कि विधायक रवि राणा ने अपने व्यक्तिगत फायदे के लिए शिक्षा संस्था की आड़ लेते हुए मनपा द्वारा सामाजिक कामों हेतु आरक्षित जमीनों को हड़पने का विगत 15 वर्षों से गोरख धंधा चला रखा है और विधायक राणा ने नारायणराव राणा महाविद्यालय के लिए बडनेरा में विजय मिल की जमीन को हड़प लिया है, जिसके बाद इस विषय पर अपनी ओर से खुलासा करने के लिए श्री गजानन महाराज संस्था द्वारा संचालित नारायणराव राणा महाविद्यालय के शिक्षकों ने आज एक पत्रकार वार्ता बुलाते हुए कहा कि हकीकत में इस कॉलेज की स्थापना वर्ष 1998 में बडनेरा क्षेत्र के तत्कालीन विधायक ज्ञानेश्वर धाने पाटिल ने युति सरकार के कार्यकाल दौरान की थी और इस महाविद्यालय हेतु राज्य के वस्त्रोद्योग महामंडल से विजय मिल की इमारत को किराए पर लिया था, जिसके उपरांत विजय मिल के बंद हो जाने के चलते उस जमीन पर महाविद्यालय की इमारत होने हेतु ज्ञानेश्वर धाने पाटिल ने ही उक्त जमीन लीज पर प्राप्त करने के लिए नजुल विभाग के पास प्रस्ताव भेजा था। इसके उपरांत नैक के मूल्यांकन हेतु संस्था के पास अपनी खुद की जगह होना जरूरी है। इसके चलते नैक मूल्यांकन में काफ़ी दिक्कतें आ रही थी, जिनसे अवगत कराए जाने के बाद क्षेत्र के मौजूदा विधायक रवि राणा ने इस महाविद्यालय का पालकत्व स्वीकारा था और संस्था का हस्तांतरण हुआ था। अतः तुषार भारतीय द्वारा कहा जाना कि विधायक रवि राणा ने अपने व्यक्तिगत फायदे के लिए जमीन को औने पौने दामों पर खरीदा है, वह पूरी तरह से गलत है। साथ ही ऐसे बेबुनियाद आरोपों की वजह से महाविद्यालय में पढ़ने वाले छात्र छात्राओं और अभिभावकों सहित आम नागरिकों में गलत संदेश जाने की संभावना बन गई है। अतः सभी के सामने सच्चाई का आना बेहद जरूरी है। पत्रकार वार्ता में नारायणराव राणा महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर गोपाल वैराले सहित डॉक्टर ओम प्रकाश मुंदे, डॉक्टर संतोष बंसोड़, डॉक्टर सतीश खाड़े, डॉक्टर सचिन होले, डॉक्टर हर्षल निंभोरकर, सुनील शिंदे, डॉक्टर संगीता भांगड़िया, डॉक्टर अंजलि चेपे, डॉक्टर कल्पना मेहरे, अभिजीत मुरादे, राजेश चरपे, मंगलेश काले, गोमती नाईकलवार आदि शिक्षक उपस्थित थे। नमस्कार, मी डॉक्टर गोपाल वैराळे, प्राचार्य नारायणराव राणा महाविद्यालय। आज आम्ही इथे आमची एक भूमिका स्पष्ट करण्यासाठी आलेलो आहोत। आमचं महाविद्यालय साधारणतः 1998मध्ये सुरू झालं। तत्कालीन बडनेरा मतदारसंघाचे आमदार जे होते धाने पाटील साहेब, त्यांनी ते सुरू केलं। तळागाळातल्या गरीब, दलित, बहुजन सगळ्या लोकांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश होता। आणि त्या झालंही तसंच, म्हणजे कॉलेज खच्च भरलेलं असायचं, 500-700 ॲडमिशन खचाखच भरलेले असायच्या। पण त्यावेळेस त्यांनी ते भाडेतत्त्वावर, जे विजय मिलची बिल्डिंग त्यावेळेस होती, ते भाडेतत्त्वावर घेऊन त्या जागेत ते महाविद्यालय सुरू करण्यात आलं। पण कालांतरानं असं झालं की नॅक आली, त्याच्या आधी असं मध्ये सगळं होत गेलं आणि अशी काळाची गरज निर्माण अशी झाली की संस्थेची स्वतःची जागा असावी लागते, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी लागते किंवा बाकी इतर सगळ्या गोष्टीसाठी लागते। पण होता 2014 येईपर्यंत नॅकनं साधारणतः कंडिशन अशी टाकली की जर तुमची स्वतःची जागा नसेल तर तुम्हाला नॅकलाही सामोरे जाता येणार नाही। मग आम्ही हा मुद्दा घेऊन धाने पाटलांकडे गेलो, आम्ही सर्व कर्मचारी, माझे सगळे सहकारी, की आपल्याला जागेची गरज आहे आणि जागेची किंमत त्याही वेळेस खूप जास्त होती अमरावती शहरात। तर त्याच्यामुळे त्यांनी त्या बाबतीत फारसं इनिशिएटिव्ह तिकडं तसं न घेताना आणि किंवा त्यांचं जमत नव्हतं म्हणून त्यावेळेचे आमदार जे बडनेरा मतदारसंघाचे होते त्यांनी त्यांच्याकडे गेले, त्यांना तशी विनंती केली की बाबा हे तुम्ही बघा, थोडीशी या बाबतीत काय मदत करता येते। तर त्यानंतर मग आता आपले जे आजचे आमदार आहेत बडनेरा मतदारसंघाचे रविभाऊ राणा यांनी ती संस्था स्वीकारली, ती जबाबदारी स्वीकारली त्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची। आणि त्याच्यानंतर 2017मध्ये आमचं महाविद्यालय, कला महाविद्यालय जे होतं ते संस्था एकच राहिली, पण त्याच्यामधली बॉडी बदलली, ती त्यांना ट्रान्सफर केली समजा माननीय रविभाऊ राणा आणि त्यांच्या मंडळींना, श्री गजानन महाराज शिक्षण संस्था। त्यानंतर मग नॅकचे नियम थोडेसे बदलले आता अलीकडच्या काळात। त्यांनी हे म्हणजे कंपल्शन जे होतं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं ते त्यांनी काढून टाकलं। तर त्याच्यामुळे आम्ही नॅकला सामोरे गेलो। मागच्या वर्षी आम्हाला नॅकसुद्धा झालं, आम्हाला ग्रेड पण मिळाला
पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावी पाहिजे तसा ग्रेड मिळू शकलेला नाही. आणि आता NAP-मुळे आणखीनच शिक्षण जे आहे ते फार चॅलेंजिंग होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असणं, तशा सगळ्या बाकीच्या सर्व फॅसिलिटीज आता मला वाटते त्याचा जास्त उहापोह करण्याची गरज नाही. ते असल्याशिवाय चांगलं शिक्षण देणं पॉसिबल नाही आहे. म्हणून आम्ही सतत त्यांच्याकडे पाठपुरावा करत होतो की आम्हाला जागेची अत्यंत गरज आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून त्या गजानन महाराज शिक्षण संस्थेनं एक जागा अधिग्रहित केली. आणि ती जागा जी अधिग्रहित केली त्याविषयी कालच्या एका आम्हाला बातमी वाचण्यात आली. त्या अमरावतीच्या महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत तुषार भाऊ भारतीय यांनी अशी भूमिका घेतली की बा ती जागा काहीतरी तुम्ही लुबाडली किंवा लुबाडणूक चालू आहे वगैरे. पण तो प्रश्न जर तुम्ही गजानन महाराज शिक्षण संस्थेला समोर ठेवून जर असं कोणी आरोप करत असेल, कारण त्या गजानन महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित फक्त सध्या एकच कॉलेज आहे, नारायणराव राणा महाविद्यालय. तर त्याच्यामुळे तो सरळ जो प्रश्न आहे तो आमच्याशी निगडीत झाला. आणि आमच्याशी निगडीत असल्यामुळे आमचे जे काही विद्यार्थी आहेत, पालक आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होतो. आज विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत 14 ऑक्टोबरपासून. तर आता मग आम्हाला उद्यापासून म्हणा आजपासूनच लगेच लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की हे काय आहे म्हणून प्रकार म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी की त्यांनी एक शुद्ध भूमिका ठेवून ती जागा महाविद्यालयासाठी घेतलेली आहे. आणि हे अशा प्रकारे महाविद्यालयासाठी जागा घेणारं ही काही एकमेव संस्था नाही आहे. महाराष्ट्रात अशा हजारो संस्था आहेत की साधारणतः शैक्षणिक कार्यासाठी जागा घेऊन त्या डेव्हलप करणाऱ्या. आणि तेच त्यांचा उद्देश आहे. जेवढं आम्हाला माहिती आहे तेवढं हाच प्रामाणिक हेतू आहे. तर त्याच्यामुळे आमच्या पालकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून यासाठी ही सगळी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आणि यानंतर सुद्धा फक्त भारतीय साहेबच नाही तर मी समस्त या जिल्ह्यातल्या समस्त राजकीय मंडळींना विनंती करू इच्छितो की त्यांनी अशा प्रकारे आमच्या शैक्षणिक संस्था असतील, आमची शैक्षणिक संस्था असेल, कॉलेज असेल, इथले विद्यार्थी, कर्मचारी, पालक यांच्या मनोबलावर काही परिणाम होईल. त्याच्यामुळे अशा प्रकारचे कृपया आरोप